आजी अलग पाहिजे. शब्दाचे मी पुष्प समजुनी, शब्दाचे मी पुष्प सजवुनी पाठवते नजरांना, शब्दाचे मी पुष्प सजवुनी पाठवते नजरांना. या दिवसाचे स्वागत करण्याचा या क्षणापेक्षा दुसरा नसे बहाणा, दुसरा नसे बहाणा. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छाने करूया. राष्ट्रीय कीर्तनकार श्री विकेश महाराज यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नरेश इंगडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच या ठिकाणी आपल्याला पेटीवादक म्हणून लाभलेले प्रकाश शिवराडे यांचे स्वागत प्राध्यापक विजय कांबळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तबला वादक म्हणून लाभलेले निलेश भाऊ सालपे यांचे स्वागत प्राध्यापक मेघा सावरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच गजानन भाऊ गुरमारकर यांचे स्वागत प्राध्यापक महेश कांबळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री प्रवीण भाऊ भेंडे यांचे स्वागत गट प्रमुख प्रवीण मुद्रे करतील अशी मी त्याला विनंती करते. श्री हरीशजी खांदोडे यांचे स्वागत प्राध्यापक इंगडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री प्रवीण लांबाडे यांचे स्वागत प्राध्यापक सावरकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. उमेश भाऊ जिवतोडे यांचे स्वागत प्राध्यापिका सावरकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच अरविंदजी हाडे यांचे स्वागत गट प्रमुख पवन चौधरी करेल अशी मी त्यांना विनंती करते. ते बी आले तिकडनं इथेच करणार. हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्याकरिता ज्यांनी विशेष सहकार्य केले असे मुकेश कोल्हे यांचे स्वागत विजय कांबळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागतम स्वागतम स्वागतम.
एकदा आवाज द्या, बोलो भारत माता की, बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. भाग्याचा दिवस आहे. हे माझ्या जे समोर बसलेले आहेत ते शंकर महाराज विद्यार्थ्याचे विद्यार्थी आहेत का? मग कोणते आहेत? मला वाटलं हेच आहेत का ते सारे विद्यार्थी? खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावा लागणार आहे. ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली असेल कॅम्प घेण्याची त्या माणसाला धन्यवाद द्यावा लागणार आहे. कारण की खऱ्या अर्थाने या विचाराची आवश्यकता आहे. तेच आमच्या भारत देशाची परिस्थिती वेगळी झाली. एक काळ होता शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांच्या काळात फक्त असं म्हणाव, उठो जवानो तलवारे जंग खा रही है. काय म्हणा? उठो जवानो तलवारे जंग खा रही. तर त्या काळातला तरुण उठायचा, आपली तलवार घ्यायचा, घासताना दिसायचा, रणांगणामध्ये दिसायचा. तुम्ही आता म्हणून पाना चिसपूरच्या तरुण राहिले, उठो जवानो तलवारे जंग खा रही है. ते म्हणताना तुम्ही घासून ठेवा, आम्ही आलोच मागून. विचित्र परिस्थिती आहे ना. तेव्हाचे मराठी लवकर उठे, तेव्हाचे मराठी लवकर उठे, रणांगणात सुटे, ढाल तलवार तुटे पण पिछे नाही हटे. तेव्हाचे मराठी लवकर उठे, रणांगणावर सुटे, ढाल तलवार तुटे पण पिछे नाही हटे. आताचे मराठी उशिरा उठे, बारवर सुटे, गिलास फुटे पण पठ्याची देशी नाही सुटे. खऱ्या अर्थानं या विचाराची आवश्यकता आहे. म्हणून तुकोजी महाराज एका वचनाच्या माध्यमातून सांगतात की जवानो समय पुकारे चलो, जवानो समय पुकारे चलो. आपल्याला संगीत नाही घ्यायचं आहे. तुम्ही भजन ऐकायला आले की कीर्तन ऐकायला आले? हा, मग आता लाता घाला तुम्ही यायचे चतुर का? त्याला मी जबाबदार नाही. बरं, मी बऱ्याच ठिकाणी गेलो कार्यक्रमासाठी. कॉलेजमध्ये आम्ही गेलो, परंतु कीर्तन नाही ठेवलं. त्या ठिकाणी व्याख्यान ठेवलं, परंतु खरं तर धन्यवाद द्यावा लागणार आमचे इंगळे सर आहेत, डॉक्टर प्राचार्य तुमचे मुरे काय तुमचे मुरे सर आहेत. खऱ्या अर्थाने आमच्या भागातले आहे. पाय शिक्षकातही फरक असते. बरं, महाराज ग्रामगीतेत सांगतात. महाराज काय सांगतात? गुरुजींनी 80 द्यावे धडे, आपला आदर्श ठेवून या पुढे, आणि विद्यार्थी घडतात चौकडे राष्ट्र होईल तेजस्वी. नाहीतर काही काही शिक्षक लोक आम्ही पाहतो. खऱ्या अर्थानं आपण जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत भाग्यवान आहेत. ज्या ज्या माणसाला जीवनात असे शिक्षक लाभले ते तरुण, ते विद्यार्थिनी जीवनात यशस्वी आहेत. खऱ्या अर्थाने जीवनात 3 माणसाचा आदर झाला पाहिजे. एक आई वडील, दुसरे संत आणि तिसरे गुरु. जीवनात या 3 माणसाचा ज्या ज्या लोकांना आदर केला, ज्या ज्या लोकांना आदर सत्कार केला, ते माणसं जीवनात यशस्वी आहेत. नाहीतर परिस्थिती तुम्हाला सांगतो, उन्हाळ्याचे दिवस होते. एक शिक्षक
पायी सायकल ना, कारण की पूर्वीचा काळ होता, काही एवढे काही हिरो होंडा गाड्या नव्हत्या ना, काही नाही ना काही नाही. मग सर निघाले आपले, सायकलनी निघाले. 3 किलोमीटरवर शाळा होती, उन्हाळ्याचे दिवस होते, खालून पायडल मारणं सुरू, वरून ऊन सुरू. शाळेपर्यंत जायपर्यंत 3 किलोमीटर जायपर्यंत गुरुजी घामाने ओले ओले चिम झाले. काय झाले? घामाने ओले ओले चिम झाले. शाळेत गेल्यानंतर, शाळेत गेल्याबरोबर विद्यार्थ्यांनी सांगितलं म्हणे फॅनची बटन दाब. विद्यार्थ्यांना फॅनची बटन दाबली, पण गुरुजीची गरमी कमी झाली नाही. गुरुजीनं शर्ट काढला, गुरुजीची गरमी कमी झाली नाही. गुरुजीनं बनियान काढली, गुरुजीची गरमी कमी झाली नाही. गुरुजीनं फुल पॅन्ट काढला, गुरुजीची गरमी कमी झाली नाही. मग नाही, गैरसमज करून नका घेऊ. गुरुजी झोपले टेबलावर, गुरुजी टेबलावर झोपले, तेवढ्यातच ते शाळा तपासणी पथक नसते का, ते आलं. मग एक मोठं हुशार होतं, ते धावतच गुरुजी पाशी गेलं. म्हणे गुरुजी गुरुजी गुरुजी, ते शाळा तपासणीवाले साहेब लोक आले म्हणे. पण गुरुजी मोठे खतरनाक होते. अबे म्हणे ही उत्तर दे. गुरुजी गुरुजी अगदी जवळ आले, अगदी जवळ आले. आता गेटवर येणार, गेटवर आले, गेट मध्ये पाय टाकला. गुरुजी विद्यार्थ्याला सांगते, मुलांना विज्ञानाचा 3रा धडा काढा, ज्याचं नाव अवयव आहे. मग तुम्ही मला सांगा, अवयव मध्ये काय भाजीपाला येते का, काय येते? मग गुरुजीने शिकवणं सुरू झालं. मुलांनो याला दंड म्हणतात, मुलांनो याला छाती म्हणतात, मुलांनो याला माने म्हणतात. ते साहेब लोक म्हणे थांबा थांबा म्हणे, प्रॅक्टिकल करून दाखवते वाटते. साहेब सर्व झालं आणि ते साहेब लोक आतमध्ये आले. म्हणे गुरुजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, पण तुमच्यासारखा प्रॅक्टिकल करून दाखवणारा गुरुजी ना पाहिला. त्या शिक्षकाले आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे विचार करा, म्हणजे त्यांना कपडे कायच्यासाठी काढले, त्याचा फायदा कसा झाला. त्याने गरमी झाली म्हणून त्यांना कपडे काढले, पण आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. म्हणून जीवनात हे 3 गोष्टी महत्व आहे. म्हणजे माणसाला काय फोटो काढतो. करावे काय शिक्षण ते कधी कामाची येईल. करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईना. म्हणून महाराजांना जीवन शिक्षण नावाचा अध्याय दिला. त्या शिक्षणाबरोबरच आम्हाला संस्काराची आवश्यकता आहे. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये हे काही उपक्रम चालतात ना, हे तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आहे. महात्मा फुले एका ठिकाणी शिक्षणाची व्याख्या करतात का जीवन जगण्याची पूर्वतयारी म्हणजे शिक्षण आहे. जीवन जगण्याची पूर्वतयारी म्हणजे शिक्षण आहे. आणि हर्बर्ट स्पेन्सर नावाचा एक विचारवंत आहे. हे विचाराची व्याख्या करताना असं सांगतात का माणसाच्या सुप्त गुणांना चालना देण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे. माणसाच्या सुप्त गुणांना चालना देण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे. खऱ्या अर्थाने तुमच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळते. म्हणून महाराज म्हणतात की अरे ज्या शिक्षण करावे काय शिक्षण ते कधी कामाशी येईल. म्हणून तुकोजी महाराज एका भजनात लिहितात, म्हणतात शिक्षण घेऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी. ज्याला छेडले जीवा भावाने कवली
जीवनातनी शिक्षणाबरोबरच सुसंस्कार महत्वाचे आहे. नवीन विचित्र परिस्थिती आहे ना. एका शाळेतनी साहेब लोक गेले म्हणजे शिक्षकांनी मग प्रश्न केला. ते विद्यार्थ्याला प्रश्न केला म्हणे गड्या उभा राहा. पोरगा जिल्हा परिषदची क्वालिटी होती. आता जिल्हा परिषदची क्वालिटी तुम्हाला माहित आहे. तू जिल्हा परिषद मध्येच असतं ना. हा? मग वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 आणि शिकवून कोण. सर्वात महत्वाचा मुद्दा नाही. एका पोराने उभं केला आणि प्रश्न केला म्हणे गड्या घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक सांग म्हणे. घटना आहे ना दुर्घटना. ते जिल्हा परिषदची क्वालिटी खेड्यातली जत्रा तर उभं राहिलं म्हणे घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक सांग. त्या पोरानं उत्तर दिलं म्हणे गुरुजी शाळेला आग लागली. शाळेला आग लागली. आग लागली ही झाली म्हणे घटना. शाळेला आग लागली. आग लागली ही झाली घटना आणि त्या आगीतून तुम्ही वाचले. शाळेला आग लागली ही घटना आणि त्या आगीतून तुम्ही वाचले ही सर्वात मोठी दुर्घटना. विचित्र परिस्थिती आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या गलिवासा शिक्षणाबरोबर सुसंस्कार महत्वाचे आहे. शिक्षण तर पाहिजे. महाराजचं कंटिन्यू ठेवतो. फक्त मला माहिती